नमस्कार, मी डॉक्टर प्रशांत चव्हाण, आपल्या पाल्याचा यूट्यूबवरील बालतज्ञ. आज मी इन्फ्लुएन्झा व्हॅक्सिनबद्दल एक नवीन अपडेट घेऊन आलो आहे. इन्फ्लुएन्झा व्हॅक्सिन आपण ही नोव्हेंबर टू डिसेंबर किंवा मग मार्च एप्रिलपर्यंत चालणाऱ्या फ्लूच्या सीझनच्या अगेन्स्ट मुलांना देतो. हे फ्लू आपल्याला व्हायरल निमोनिया, व्हायरल फ्लू ह्या प्रकारचे आजार करतात. तर बऱ्याच मुलांना, पालकांना हे व्हॅक्सिन दिल्यानंतर फरक जाणवतो आणि टिपिकली हाय रिस्क कॅटेगरीच्या मुलांना जर व्हॅक्सिन दिलं तर त्यांना सिरियस प्रकारचा व्हायरल निमोनिया किंवा सीझनल फ्लूचे लक्षणं दिसून येत नाही. तर यामध्ये एक अपडेट अशी आहे की आपण आत्तापर्यंत क्वाड्राव्हॅलंट फ्लू व्हॅक्सिन वापरायचो. त्याच्यामध्ये इन्फ्लुएन्झा ए ह्या टाईपचे 2 प्रकारचे स्ट्रेन असायचे आणि इन्फ्लुएन्झा बी ह्या व्हायरसचे 2 लिनेजेस असायचे. इन्फ्लुएन्झा बीचे जे 2 लिनेज असायचे, व्हिक्टोरिया लिनिएज आणि यामागाटा लिनिएज, यापैकी बी टाईपचे यामागाटा लिनिएजचे डिसीजेस म्हणजे हा आजार 2020 पासून कोणामध्येच पण आढळलेला नाही आहे. त्यामुळं WHO असो, युरोपियन सोसायटी असो, CDC असो किंवा इंडियन गव्हर्नमेंट असो, नॅशनल सेंटर ऑफ डिसीज कंट्रोल यांनी हे चौथा जो स्ट्रेन होता यामागाटा स्ट्रेन हा आता काढून टाकलेला आहे. त्यामुळं आता इन्फ्लुएन्झा टाईप एचे 2 स्ट्रेन जे H1N1 आहे आणि H3N2 आणि बीचे व्हिक्टोरिया लिनेज हा 3rd स्ट्रेन म्हणजे ट्रायव्हॅलंट व्हॅक्सिन आता आपल्याला उपलब्ध झालेलं आहे. हे व्हॅक्सिन्स आता इथून पुढं सगळ्या लोकांनी द्यायचं आहे. क्वाड्राव्हॅलंट व्हॅक्सिन आता काढून टाकण्यात आलेलं आहे. आतापर्यंत जवळपास 40 कंट्रीनी हे क्वाड्राव्हॅलंट टू ट्रायव्हॅलंट स्विच कंप्लीट केलं आहे. आता इंडियामध्ये हे व्हॅक्सिन अवेलेबल झालं आहे. तर आपल्या मुलाला इन्फ्लुएन्झा व्हॅक्सिन देताना ट्रायव्हॅलंट इन्फ्लुएन्झा व्हॅक्सिनच आता मिळणार आहे. तर आपण आपल्या मुलांना हे व्हॅक्सिन दिलं आहेत का आणि देणार आहात का याबद्दल सविस्तर माहिती आपल्या बालरोगतज्ञाकडून घ्या. थँक्यू.